एमएससीबी ऑफिसचे शासकीय कार्यालयात चोरी करणाऱ्या चोरट्यांना कराड डीबी पथकाने ठोकल्या बेड्या. एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 24/2/2024 रोजी एमएससीबी ऑफिस कार्यालय उगलेवाडी तालुका कराड येथे असलेल्या शासकीय कार्यालयाचे स्टोअर रूम मधून काही अज्ञात इसमांनी अॅल्युमिनियम कंडक्टर 500 मीटर व इतर साहित्य असा एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नसल्या कारणाने तपास पूर्णतः हाताच्या बाहेरील होता. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना तपासाची मदारी फक्त गोपनीय बातमीदारावर असल्याची कल्पना असल्या कारणाने त्यांनी सदर भागातील बातमीदारांना अलर्ट करून माहिती मिळवली असता ओगलेवाडी परिसरातील 3 इसमांनी सदरची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून आरोपी नामे अजय जगन्नाथ चन्ने वय 26 वर्ष, रणजित नवनाथ सूर्यवंशी वय 27 वर्ष, राहणार हजारमाची ओगलेवाडी तालुका कराड यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदर आरोपींच्या ताब्यातून एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूर्यवंशी हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार सूर्यवंशी, पोलीस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पोलीस शिपाई संग्राम पाटील, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.